हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशात? व्यवस्थित स्टडी चालू आहे. काल सोडवले. हॅव यू सॉल्व द यस्टरडेज क्वेश्चन्स विच आर कंटिन्यू इन द क्वेश्चन पेपर? बघा, 2012 पासून ते 2025 पर्यंत वी found all the questions, mathematics as well as English and also science. Okay, study करत रहा थोड़ा थोड़ा दररोज अर्धा तास. You will get the technique how to increase the percentage of subject, that means math, science and English. Tests are very important: past, present, future and 12 sentences. I am going to study. He has gone. He had gone. Brother, he had been going to school. He has been writing a novel since last year. असे काय येतात? क्वेश्चन टॅग येतो. ही इज रायटिंग नोवेल. क्वेश्चन टॅग काय येईल याचा? इजंट ही, म्हणजे होकार असेल तर नकार, नकार असेल तर होकार. ते वाक्य सगळं लिहायचं, इजंट ही. परत परत रिपीट करतोय मुलांना. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा मित्र. आज बघा, मराठी इंग्लिश 5 मार्काचा प्रश्न आहे मित्र. आता तुमचा इंग्लिशचा या ठिकाणी, कार चालवताना मोबाईलचा वापर टाळा. इंग्लिश मध्ये करायचं तुम्ही, आहे की नाही? कार चालवताना मोबाईलचा वापर टाळा असे शब्द देतो मी. व्हाईल आणि ड्रायव्हिंग आणि कार आणि अवॉइड आणि मोबाईल, आहे की नाही? असं सुटसुटीत वाक्य तयार करा तुम्ही. म्हणजे ग्रामरनुसार करा, व्यवस्थित करा. मी जेवण करत आहे अशा प्रकारे. मी चालत आहे. मी शिकवत आहे. कार चालवताना मोबाईलचा वापर टाळा. किती सोपं आहे. इंग्लिशमध्ये करायचं मग मित्र. शाळा दवाखान्याजवळ हॉर्न वाजवणे टाळा. शाळा माहिती आहे तुम्हाला? शाळा म्हणजे स्कूल. दवाखाना माहिती आहे तुम्हाला, आहे का नाही? हॉस्पिटल. शाळा, हॉस्पिटल. हॉर्नचा हॉर्नच आहे का? ब्लोईंग आणि अवॉइड. टाळा म्हणजे अवॉइड. झालं. तुम्ही फक्त व्यवस्थित शब्दांची जुळवाजुळव करा, इंग्लिश वाक्य येईल तुम्हाला. कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय फळ नाही. मग कष्ट असतील, हार्डवर्क असेल, गेन असेल, आहे की नाही? गेन, डन, काय असेल त्याच्याशिवाय फळ नाही. हे दिलेलं आहे मी तुम्हाला इंग्लिश मधल्या. तो पुस्तक वाचत आहे. तो माहिती आहे तुम्हाला? ही पुस्तक माहिती आहे, बुक. वाचण्याची क्रिया माहिती आहे, रीड. आणि आहे इज. वाचत आहे ना, म्हणजे तो पास्ट येईल का प्रेझेंट येईल? अरे प्रेझेंट येईल. वाचत आहे मित्र हो. ही इज रीडिंग. अरे नाही, मी नाही सांगत, तुम्ही लिहायचं इंग्लिश मध्ये. नंतर शब्द दिल्या देत. एक शब्द देतात, त्याचे 3-4 शब्द लिहायचे शेवटचा असताना. इथं व्हाट आहे, टी आलाय. टीचा टेक, टी एक टेक आला की नाही? ईचा काय येईल? इट. इट. परत टी आला. TRUST, ट्रस्ट, आहे की नाही? विश्वास ठेवा माझ्यावर. परत टी आला. मग काय येईल? टॉल येईल, टेल येईल, काही पण लिहा तुम्ही, ॲज यू लाईक. नंतर आता इथं फिल इन द ब्लँक्स आलंय मित्र. CONSI, टिंब टिंब या. कन्सिडर. अरे मी नाही सांगायचं, तुम्ही लिहायचं. SHO, टिंब टिंब LD. उडकुड, तसंच असं येते. आता TN10 आणि टिंब टिंब S. मग त्याच्यात असेल ना, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, आणि मग हा खेळायचे. तर कोणता असेल बघा, फिल इन द ब्लँक. मराठीत लिहायचंय. डज ही हॅव एनी ब्रदर्स?
डज ही हॅव, ही असेल तर हॅज लागला असतं मित्र. नाही, नियम आहे इथं डज आलेला आहे. डू असतं तर आलं असतं. डज ही हॅव एनी ब्रदर्स, मराठीत लिहायचंय मित्र. आणि हे फिल इन द ब्लँक्स आहे बघा. शी वाज टिंब टिंब मी, तर ब्रॅकेट मध्ये दिलंय शी वाज टिंब टिंब मी, तर इथं कॉलिंग दिलंय ऑब्लिक कॉल्ड दिलंय. वाजच्या पुढं भूतकाळ आहे, हा इजचा भूतकाळ वाज आहे. कॉल येईल का बघा तुम्ही, का कॉलिंग येईल, मग हा कोणता काळ होईल ते पण बघा. त्याच्यासाठी मित्र तुमचा 7 मार्क्स कॅरीज आहे. तर तुम्हीच बघा आता किती मार्क्स पडतात तुम्हाला. मनापासनं हे सोडवा आणि नंतर चेक करा की आपल्याला किती मार्क्स पडतात, बरोबर की नाही. असा क्वेश्चन दर आठवड्याला दिले जातील, आठवड्यातून 2दा क्वेश्चन पेपर मधले तुम्ही सोडवायचे आणि लिहायचे. ओके, थँक्यू, हॅव अ गुड डे.